नमस्कार. आज तारीख आहे 21 फेब्रुवारी 2024 आणि संध्याकाळचे साधारण 7 वाजले आणि मी माझ्या कुडाळ पानबाजार येथील स्टुडिओमध्ये बसून हा मी व्हिडिओ करतो आहे. मागे बघत असाल की आज बुधवारचा बाजार आहे. बुधवारचा बाजार प्रचंड इथे भरतो. तर आज एक मुद्दा घेऊन आलो आहे आजचा सवालमध्ये. आजचा सवाल आज सवाल मी 2 करतो आहे. पैकी एक असा सवाल आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्या ज्येष्ठ पत्रकारांचं गेले कित्येक महिने एका कर्जापोटी मानधन म्हणजे साहित्यिक मानधन आहे ते कर्जखाती वर्ग केलं जात आहे. हे योग्य आहे का, असा माझा सवाल आहे. बँकावाल्या ज्या आहेत ते कर्ज ज्याला देणार त्या कर्जाची वसुली करणार, सगळं ठीक आहे. पण हे सगळी वसुली करत असताना एखाद्या पत्रकाराचा आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ पत्रकारितेत ज्यांचे केस पिकले असे ज्येष्ठ पत्रकार, त्यांचं साहित्यिक मानधन जे पेन्शन म्हणजे जे काही येतं आहे तुटपुंजा येते, पण जे काही येतं आहे ते कर्जखाती का वर्ग केलं जातं आहे. खरंच हा असा कायदा आहे का? वसुली कायदा असा आहे का? नेमकं वसुली कायदा काय आहे? नेमकं त्या बाबतीत त्या ज्येष्ठ पत्रकाराच्या बाबतीत आतापर्यंत जे काय झालं आहे ते योग्य आहे का? या प्रकरणाचा मी पुढच्या भागात मी माझ्या पद्धतीने आणि काय नेमकं घडलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलीच ही सावंतवाडी तालुक्यातली घटना आहे. अजूनही त्या ज्येष्ठ पत्रकाराचं नाव आणि त्या बँकेचं नाव मी डिक्लेअर नाही करत आहे. कारण काय होतं आहे, नावं डिक्लेअर केली की मला मनस्ताप देणारे व्यक्ती निर्माण होतात. आणि मनस्ताप दिला म्हणून काय नाही, सध्या माझा पंधूरचा प्रोजेक्ट आहे चालू, त्याच्यामुळे माझा जास्त फोकस तिथे आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार पैकी गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे पंधूर येथे मी असणार आहे. तिथे माझा नेटवर्क नसणार आहे. ते मला फक्त इथे मुद्द्याला हात घालून एकच विचारायचं आहे. माझं नॉलेज कदाचित कमी असेल, म्हणून नॉलेजमध्ये माझ्या वाढ होण्यासाठी मी हा सवाल घेऊन उतरतो आहे. ह्या सवालाला मला मार्गदर्शन करावं की हे योग्य आहे, असं करता येतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कायदेपंडित आहेत, कोण आहेत, सल्लागार आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला सल्ला देऊ शकतात. पर्सनल माझ्या नंबरवर म्हणजे पब्लिकली कॉमेंट करण्यापेक्षा मला पर्सनली सांगू शकतात. माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9764 23 63 48. कृपया हा सवाल म्हटलं तर नॉर्मल आहे आणि म्हटलं तर गंभीर आहे, पण हा सवाल मी गंभीरपणे घेतला आहे. आणि एखाद्याचं भलं करायला गेल्यानंतर सुद्धा भलं कसं अंगलट येतं त्याचीसुद्धा स्टोरी मी तुम्हाला एक ऐकवणार आहे. त्याच्यामुळे भलं करायचं असेल एखाद्या व्यक्तीचं किंवा कोणाचंही, तर किती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा मी पुढच्या व्हिडिओत मी सांगेन. तुर्तास हा एकच सवाल पहिला आधी मी असा विचारतोय, पुन्हा एकदा तो रिपीट करतो. तो म्हणजे एखाद्या कर्जापोटी ज्येष्ठ पत्रकाराचं साहित्यिक मानधन जे मिळतं ते कर्जखाती वगळता येतं का, आणि हे योग्य आहे का? कायद्यात तशी तरतूद आहे का? एवढंच मला विचारायचं आहे. धन्यवाद.